नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मुंबई कोपरगाव बुद्धविहार येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड व वार्ड शाखा उल्वे या शाखेच्या महिला विभागाच्या माध्यमातून त्यागमूर्ती माता रमाई यांची 127व्या जयंतीनिमित्त माता रमाई यांचा त्यागाची जाणीव म्हणून त्यांच्या त्यागाचा जागर सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा जागर सोहळा संपन्न होत असताना विभाग शाखेच्या महिला संघटिका सुषमा ढाले यांच्या देखरेखीत माता रमाई यांच्या प्रतिमेची भव्य अशी वैचारिक मिरवणूक कोपरगाव बुद्ध विहारापासून ते कोपरगावातून काढण्यात आली. तदनंतर कोपरगाव बुद्ध विहार येथे प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभाग शाखेच्या महिला सचिवा शीतल या सूत्रसंचालन करीत असताना सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषा आहिरे यांची निवड केली. त्यास विभाग शाखेच्या महिला संघटिका कविता जाधव यांनी अनुमोदन दिले. महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन व बौद्ध संस्कार विधीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन शाखेचे कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे यांनी स्वागताने उपस्थित मान्यवरांचे व पदाधिकाऱ्याचे स्वागत केले. त्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावरील लहान मोठ्यांचे भाषणपर मनोगत संपन्न झाले. विभाग शाखेच्या महिला सभासद प्रमिला जाधव यांनी माता रमाई यांच्या जीवनावर अत्यंत सुंदर असे एक पात्री नाटक सादर करून नाटकाच्या माध्यमातून माता रमाई यांचा असीम त्याग उपस्थितासमोर उभा केला. सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्यांनी माता रमाई यांच्या जीवनावर गीत सादर केले तर लहानांनी नृत्य सादर केले. सदरच्या कार्यक्रमात विभाग शाखेच्या माध्यमातून दिनांक 17/11/2024 रोजी आयोजित केलेल्या एक दिवसीय समता सैनिक शिबिराचे प्रशिक्षण घेतलेल्या शिबिरार्थ्यांना बीटी कांबळे, छगन वाहवेले, लक्ष्मण कसबे या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषा आहिरे यांनी आपले अध्यक्ष मनोगतातून माता रमाई यांच्या असीम त्यागाविषयी उपस्थित संवाद साधून उल्वे नोड मध्ये कार्यरत असणारी बौद्धांची मात्र संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती देऊन त्या संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. नंतर या विभाग शाखेच्या महिला सचिवा उज्ज्वला सोनारे यांच्या उपस्थितीत मान्यवरांचे व सभासदांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाच्या सरतेशेवटी सदरच्या कार्यक्रम मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका सामाजिक व शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. आणि उपासिकेंना माझा मानाचा जय भीम. आज काय आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आज माता रमाई यांची 127वी जयंती आपण साजरी करण्यासाठी इथे सगळेजण जमलेलो आहोत. माता रमाई यांच्याबद्दल माहिती सांगायची झाली, त्यांचा जन्म वगैरे तर आपण सगळ्यांनी सांगितलं आहे. मला त्यांच्याबद्दल त्यांच्या आयुष्यातले काही क्षण तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडते. जसं की आपल्या ताईने माता रमाईची भूमिका सादर केली, खूप छान अशी त्यांनी सादर केली होती. त्यांनी त्यांचा एक अनुभव, रमाईचा अनुभव सांगितला. जसं की माता रमाई ज्यावेळेस डॉक्टर भीमराव आंबेडकर हे बॅरिस्टर बनून विदेशातून आले होते त्यावेळेस माता रमाईंची परिस्थिती कशी होती ही त्यांनी खूप छान पद्धतीने मांडली होती. पण त्याच वेळेस माता रमाईकड घालण्यासारखे एकही चांगले कपडे नव्हते. सगळा अख्खा गाव बाहेर पडला होता की एक महार समाजातला मुलगा एवढी प्रगती करून बॅरिस्टर बनून आपल्या गावात परत आलेला आहे आणि पूर्ण गाव त्यांना पाहण्यासाठी बाहेर पडला होता. पण एवढ्या माणसांच्या गर्दीमध्ये मी अशा फाटक्या साडीमध्ये कशी जाऊ असा विचार माता रमाई यांना पडला होता. मी कशी जाणार, काय घालणार, असे खूप सारे विचार त्यांच्या डोक्यात होते. त्यावेळेस आपल्या माता रमाईने काय केलं असेल मित्रांनो, त्यांनी आपल्या सासऱ्याचा एक फेटा जो रेशमी होता तो खूप त्यांनी जपून ठेवला होता, तो त्यांनी घातला
तो त्यांनी घातला आणि त्यावेळेस त्या आपल्या पतीची आरती करण्यासाठी, औक्षण करण्यासाठी त्या गर्दीसोबत निघाल्या. बाकी कुणाच्या लक्षात ही गोष्ट आली नसेल, पण ज्यावेळेस भीमरायांची नजर माता रमाईवर पडली, त्यांच्या टचकन डोळ्यात पाणी आले की रमाईने माझ्या अशा फाटक्या संसाराची एवढी छान घडी बसवली आहे. हे पाहून त्यांना आपल्या पत्नीचा खूप अभिमान वाटला. माता रमाई यांना रमाईची रमाई कशी झाली, आई कशी झाली, हेही आपल्या ताईने खूप छान पद्धतीने मांडलं होतं. मुलांना खाण्यासाठी एक वेळचं अन्न नव्हतं तिथे, त्यावेळेस त्यांनी आपल्या स्वतःच्या पाटल्या विकून त्या मुलांना अन्न दिलं. त्यामुळे त्यावेळेस पासून त्यांचं नाव रमापासून रमाची रमाई झाली होती. रमाईने डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना आता जे आपण आदर सत्कार देतोय, त्यांचं जे काही शिक्षण आहे, त्यांचं जे काही कार्य आहे, त्या कार्यामध्ये माता रमाईचा हा खूप मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच आपण त्यांना आई असे आदर देतो. आई म्हणजे काय असते? आई हे आपल्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलासाठी झगडणारी, प्रत्येक जण इथं असलेली प्रत्येक आई आहे. तिला माहित आहे आपण आपल्या मुलासाठी काय करतो. ती प्रत्येक गोष्ट माता रमाईने आपल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक मुलासाठी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या गोष्टीची जाणीव आपण कायमस्वरूपी मनात बाळगली पाहिजे, अशी मी आशा करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम. माझं नाव रमा. माझ्या आईचं नाव रुक्मिणी धोत्रे आणि वडिलांचं नाव भिकू धोत्रे. माझं 9 वर्ष असतानाच माझं लग्न दिवा रामजी आंबेडकर यांच्याबरोबर झालं. मी सकपाळ घराण्याची सून झाली. त्यावेळेस लहानपणीच लग्न व्हायचं आणि लग्न करून मी सकपाळ घराण्यात नांदायला आले. सकपाळ घराण्याची सून झाल्यावर सर्व कुटुंबाचा भार माझ्यावर आहे आणि सकपाळ घराण्याची सर्व काही कामे मनापासून करू लागले. असं करता करता दिवा म्हणजे तुमचे आंबेडकर, दिवाचे बॅरिस्टर म्हणून भीमराव आंबेडकर झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले आणि मी माता रमाई झाली. माता रमाई झाल्यानंतर मला खूप अशा जबाबदाऱ्या पडल्या. त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची मला संधी भेटली आणि मी आंबेडकर साहेबांना मनापासून सुरुवात केली, संसारात हातभार लावला. त्यावेळेस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.